चार मंडळी राम राम. तर बघा आपल्या मिरच्या भरून इतक्या मिरच्या उरल्यात, म्हणजे खाली कपड्यावर पन्न्या भरल्यात, तर खाली पडल्या होत्या, एक एक वेचून घेतल्यात. आणि बघू शकता सकाळपासून मिरच्या तोडणं चालू. तर आता 1.5 क्विंटल मिरच्या तोडल्या महिलांनी. तर सकाळपासून मिरच्या तोडल्या, आतापर्यंत वाचकेत भरलेल्या आहेत. आता दूध वगैरे काढून झालं आणि मिरच्या भरल्यात मिरच्या. तर मिरच्या बघा किती भरल्यात. मिरच्या भरल्यात 10 पन्न्या. तर आता ह्या पन्न्या संध्याकाळी, कारण एक गाडी जाते मार्केटला, तर ते गाडीवाला संध्याकाळी इथून येईल आणि उद्या जाईल त्या मार्केटला सकाळी 4 वाजेला. तर असं असतं शेतकऱ्याचं, मिरची तोडा, पन्न्यात भरा, नंतर ती मार्केटला पाठवा. आणि नोकरदार लोक काय आहेत, नोट देणं आणि गोट करणं असं म्हणतात. तर अशासारखं काही. आणि आता आपलं गाईचं चारा पाणी पण काढून झालं आहे, दूध काढून झालं, चारा पाणी टाकून झालं आहे. आणि आता ताला बंद. वातावरण पाहू शकता. काल ह्या वेळेला पावसाचं वातावरण होतं, म्हणजे पाऊस वगैरे चालू होता. आज एकदम असं कडक ऊन आहे. 6 वाजले तरी पण कडक ऊन आहे. आणि इतकी मक्का लावून झाली आहे आपली. अजून बाकी पण मिरची तोडून चालली आहे. कारण आता ह्यावेळेस जरा मिरची आखूड पण पडली, कारण उन्हाचं टेम्परेचर होतं खूप. उन्हाचं टेम्परेचरमुळं मिरचीची वाढणी झाली. आणि जर जे नेहमी माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहिती आहे की आपल्या मिरची किती मस्तपैकी होती लांब. आणि आता पाहू शकता किती आखूड झाली आहे, कारण उन्हाच्या टेम्परेचरमुळं अशी झालेली. आता परत आपल्याला मिरची पहिल्या स्तरावर आणायची, म्हणजे आता तोडून घ्यायची आणि मस्तपैकी निंदून वगैरे काढून खत वगैरे सोडू आणि नंतर पहिल्यासारखी लांब मिरची होईल अशी. तर चला बाय.